श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार असो. श्री श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार असो. श्री नृसिंह सरस्वतींना माझा नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री गुरु चरित्र अध्याय 49. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य सगुण सिद्ध मुनी ते नमन करून विनवीत असे कर जोडून भक्ती भावे करून या. त्रयमूर्तीचा अवतार झाला वेशधारी नर राहिला प्रीती गाणगापूर कव नक्षत्र म्हणून या. भूमीवरी प्रख्यात तीर्थे असती असंख्यात समस्त सोडून येत काय कारणे वास केला. अश्विन वद्य चतुर्दशी दीपवाळी पर्वणीसी श्री गुरु म्हणती शिष्यांशी स्नान करावे त्रिस्थळीचे. गया प्रयाग वाराणसी चला यात्रे कलत्रपुत्रेसी विप्र म्हणती श्री गुरुसी आयती करणे म्हणून या. ऐकोणी श्री गुरु हासती ग्रामाजवळी तीर्थे असती करणे न लागे तुम्हा आयती चला दाविन तुम्हासी. ऐसे म्हणून भक्तासी गेले अमरजा संगमासी स्नान केले महाहर्षी शिष्यासहित श्री गुरुमूर्ती. श्री गुरु म्हणती शिष्यांशी महिमा अपार या संगमासी. प्रयाग समान परियसी षटकुळामध्ये स्नान करणे. विशेष भीमा नदी उत्तरे वाहे अमरजा संगम मनोहर आहे. गंगा यमुना निर्धारे तीर्थ बर्वे परियसा. अनेक अष्ट तीर्थे असती त्यांची महिमा असे ख्याती. सांगेन एका एक चित्ती श्री गुरु म्हणती शिष्यांशी. ऐकोणी श्री गुरुचे वचन विनविताती भक्तजन अमरजा नाम कवना पासाव उत्पत्ती. जालंधर निशाचर समस्त जिंकिली वसुंधरा. पराभविले इंद्रपुर समस्त देव पळविले. देवा दैत्यांशी झाले युद्ध सुरवर मारिले बहुविध. इंद्रे जाऊनी प्रबोध ईश्वराप्रती सांगितला. इंद्र म्हणे एक शिवा दैत्य मारले सकळ देवा. शीघ्र प्रतिकार करावा म्हणून चरणी लागला. आम्ही मारितो दैत्यांशी रक्त पडे भूमीसी. अधिक निपतती भूमीवरी स्वर्ग मृत्यू पाताळ. सर्व भरले दैत्य कुळ मारले आमुचे देव सकळ. म्हणून आलो तुझपाशी. ऐसे वचन ऐकोणी ईश्वर प्रज्वाळला म्हणे. निघाला रौद्र होऊनी दैत्य निर्दाळ न करावया. इंद्र विनवी ईश्वरासी स्वामी मारल दैत्यांशी. जीवन आणावया देवांशी उपाय काही करावा. संतोष होनी गिरिजारमण अमृत वचन उच्चारून. घट धिजला तक्षण संजीवनी उदक देखा. उदक घेऊन इंद्र राव त्वरित जातसे स्वभाव. शिंपोनिया समस्त देव उठविले तैवेळी. उरले अमृत घटी होते घेऊन जाता अमरनाथे. पडिले भूमी अवचिते प्रवाह झाला क्षितीवरी. संजीवनी नामे नदी उद्भवली भूमी प्रसिद्धी. अमरजा नाम याची विधी प्रख्यात झाली अवधारा. अमृत नदी नाम येसी संगम झाला भीमरथेसी. तीर्थ जाहले प्रयाग सरसी त्रिवेणीचा संगम. ऐसा संगम महिमा देखा पुढे तीर्थ असे अतिविशेखा. दिसे अश्वत्थ सन्मुखा मनोरथ तीर्थ असे. त्या तीर्थी स्नान केलिया मनोरथ पाविजे काम्या. कल्पवृक्ष स्थान अनुपम्या कल्पिले फळ पाविजे. कल्पवृक्षा ते पूजोनी जावे मग शंकर भुवनी. संगमेश्वर असे त्रिनयनी पूजा करावी मनोभावे. नंदिकेश्वरा नमोनी नमन करावे चंडीस्थानी. पुन्हा नंदी सव्य करोनी जावे मग सोमसूत्रासी. सवेची परतोनी वृषभासी नमोनी जावे चंडीपासी. पुढे जावे सोमसूत्रासी येणे विधी प्रदक्षिणा. ऐसी प्रदक्षिणा देखा 3 वेळा करून एका. वृषभ स्थानासी येऊन निका अवलोकावे श्री शिवासी. वाम हस्ती वृषण धरोनी तर्जनी अंगुष्ट शिंगी ठेवून. पूजा पहावी दोन्ही नयनी इंद्रा समान होय नर. पुढे तीर्थ वाराणसी अर्धकोश असे परियसी. ग्राम असे नागेशी तेथून उद्भव असे जाणा. त्याचे असे आख्यान कथा नव्हे प्रत्यक्ष जाण. होता एक ब्राह्मण भारद्वाज गोत्राचा. विरक्त असे ईश्वर भक्त सर्व संग त्याग करीत. आपण असे अनुष्ठानित सदा ध्याय श्री शिवासी. प्रसन्न जाहाला चंद्रमौळी सदा दिसे दृष्टी जवळी. विप्राल्हादे सर्व काळी देह विसरोनी हिंडत असे. लोक म्हणती पिसात्यासी निंदा करीती बहु असी. दोघे बंधू असती तयाची नामे त्यांची अवधारा. एकाचे नाम असे ईश्वर दुसरा नामे पांडुरंगेश्वर. बंधू ते केला अव्हेरा आपण निघाले काशीसी. ब्रह्मज्ञानी द्विजनिका पिसा म्हणती मूर्ख लोक. बंधुसी म्हणे द्विज ऐका नका जाऊ काशीसी. विश्वेश्वर असे मज जवळी दाखविन तुम्हा ते तात्काळी. आश्चर्य करीती लोक सकळी दाखवी म्हणती बंधुजन. इतुकी अवसरी विप्रगंगा स्नान करी. ध्यानस्थ होता साक्षात करी ईश्वर आला तयाजवळी. विणवीत असे शिवासी आम्हा पाहिजे नित्य काशी. दर्शन व्हावे विश्वेश्वरासी म्हणून चरणी लागला. ईश्वर भोळा चक्रवर्ती प्रसन्न झाला अतिप्रीती. दिसे काशी क्षेत्र निश्चिती. मणिकर्णिका कुंड झाले. संगम झाला नदी भीमा. तीर्थ काशी अति उत्तमा. आचार करीती मनोधर्मा. बंधू ज्ञानी म्हणती मग.
श्री गुरु म्हणती भक्तजनांसी काशी तीर्थ प्रकटले ऐसी संशय न धरावा तुम्ही मानसी वाराणसी प्रत्यक्षी ऐकोनी समस्त द्विजवर करीती स्नान दान आचार तेथोनी पुढे येती गुरुवर सिद्ध सांगे नामधारका आपुले भगिनी रत्नाबाईसी दोष असे बहुअसी बोलावनी त्या समयासी पुसताती श्री गुरुमुनी एक पूर्व दोष भगिनी तू आलीस आमचे दर्शनी पाप तुझे असे गहनी आठवण करी मनात ऐकोनी श्री गुरुचे बोला पाया पडे वेळोवेळा अज्ञान आपण मूढ केवळा इतुके ज्ञान कैचे मज श्री गुरु म्हणती तियसी आपुले पाप मज पुससी वधिले पाप मार्जारासी नेनासी खूण धरिया आपुली पाच मार्जारांचा घात लागले अनिक दोष बहुत ऐसा एकोणी पाहे तुलते श्वेत कुष्ठ झाले तिशी श्री गुरु पुसती तियसी तुझ असती पापराशी पुढीले जन्मी भोगीसी तरी जाईल आताची रत्नाबाई विनवी स्वामियासी उबगले बहु जन्मासी याची काळजी दर्शनासी आले मी मुक्त होईन म्हणून इतुके ऐकोणी श्री गुरुमूर्ती रत्नाबाईस निरोप देती पाप विनाशी जाय त्वरित स्नान मात्र जाईल पुष्ट नित्य करीवो येथे स्नान सप्तजन्मीचे पाप भग्न संदेह न धरिवो अनुमान म्हणून सांगते श्री गुरु सिद्ध मने नामधारकासी आम्ही देखील दृष्टीसी स्नान करिता त्रिरात्रीसी कुष्ठ तिचे परिहारिले पुढे कोटी तीर्थ देखा श्री गुरु दाविती सकळी का स्नान मात्रे होय निका वाच्या आख्यान बहु असे सोम सूर्य ग्रहणेसी अथवा संक्रांती पर्वणेसी अमावस्या पौर्णिमा प्रतिपदेसी स्नान तेथे करावे पुढे तीर्थ रुद्रपाद कथा असे अतिविनोद गाय तीर्थ समप्रद तीर्थ असे अवधारा पुढे असे चक्रतीर्थ अतिविशेष पवित्र केशवदेव सन्निध तत्र पुण्यराशी स्थान असे तया तीर्थी स्नान करिता पतित होती ज्ञानवंत आस्ती होती चक्रांकिता द्वारावती समान देखा ग्राम पूर्व भागेसी कल्लेश्वर देव परियसी जैसे गोकर्ण महाबळीसी समान क्षेत्र परियसा अखंड श्रावण मासी अभिषेक करावा देवासी दीपाराधना कार्तिक मासी अनंत पुण्य अवतारा म्हणती समस्त भक्तजन नेनो तीर्थांचे महिमान स्वामी निरोपिले कृपेने पुनीत केले आम्हासी अष्टतीर्थे निरोपण श्री गुरु आले मठस्थान समाराधना करीती भक्तजन महानंद प्रवर्तला इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नाम धारक संवादे अमरजा संगमे गंधर्वपूर तीर्थ महिमा निरूपणम नाम 49तमोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त।